नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मागील व्याख्यानात आपण आपल्या पेपर 3च्या अभ्यासक्रमातील घटक क्रमांक 2 कडधान्य पिकांचे उत्पादन किंवा डाळवर्गीय पिकांचे उत्पादन यामधील शेवटचा उपघटक वाटाणा पिकाची लागवड याविषयी माहिती घेत होतो आणि हा उपघटक संपल्यानंतर आपल्याकडं फक्त एक घटक शिल्लक राहतो, ते म्हणजे तृणधान्य पिकांचं उत्पादन. तर आज आपण वाटाणा या पिकाच्या उर्वरित लागवडीविषयीच्या मुद्द्यांची माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये पहिला मुद्दा तुमच्या स्क्रीनवरती दिसतोय, तो म्हणजे पेरणीची पद्धत आणि पेरणीची अंतर. वाटाणा पिकाची जी पेरणी आहे ती तिफणीच्या साहाय्यानं किंवा बियाणं हाताने विस्कटून करता येते. तिफणीच्या साहाय्यानं 3 ते 4 सेंटीमीटर खोलीवरती बियाणं पेरलं जातं आणि 2 ओळीमध्ये 25 सेंटीमीटर आणि 2 रोपामध्ये 10 ते 5 सेंटीमीटर अंतर ठेवायचं. अर्थात ज्यावेळी आपण तिफणीनं किंवा पाभरीनं पेरतो त्यावेळी 2 रोपातला अंतर हे विरळणी करताना आपल्याला ठेवावं लागतं. पेरणी करताना आपल्याला 2 ओळीतलं अंतर ठेवता येतं, परंतु एकाच ओळीतल्या 2 रोपातलं अंतर मात्र आपल्याला विरळणीनंतरच पक्कं करता येतं. तर या पद्धतीनं पेरणीची पद्धत आणि पेरणीचे अंतर आहे. त्यानंतर बीज प्रमाण जे लागतं ते हेक्टरी 25 ते 30 किलोग्राम इतकं लागतं. तुम्हाला माहिती आहे, बीज प्रमाण म्हणजे 1 हेक्टर इतक्या जमिनीवरती पिकाची लागवड करायची असेल तर लागणारं बियांचं वजन म्हणजे बीज प्रमाण, तर ते इथं 25 ते 30 किलोग्राम प्रति हेक्टर याप्रमाणे आहे. त्यानंतर नेहमीचे मुद्दे आपण पाहतो तो म्हणजे पेरणीपूर्वी आपल्याला बीज प्रक्रिया करायची असते आणि वाटाण्याच्या बियाण्याला प्रामुख्याने थायरम किंवा बाविस्टन या बुरशीनाशकाची प्रक्रिया केली जाते आणि हे बुरशीनाशक 2 ग्रॅम प्रति किलोग्राम बियाणे या प्रमाणात लावले जाते. त्यानंतर वाटाणा हे पीकसुद्धा कडधान्याचं पीक असल्यामुळं आणि तुम्हाला माहिती आहे की कडधान्य पिकाच्या मुळावरती गाठी असतात, त्या गाठीचं प्रमाण वाढवून रायझोबियम जीवाणूद्वारे आपल्याला जर नत्र स्थिरीकरण वाढवायचं असेल तर त्यासाठी रायझोबियम जीवाणू संवर्धकाची प्रक्रिया आपल्याला द्यायची असते आणि ती 250 ग्रॅम प्रति 10 किलोग्राम बियाण्यात चोळून आपण प्रक्रिया करावी. त्यानंतर बियाणे जिब्रॅलिक आम्लात 12 तास भिजवल्यास उगवणीचं प्रमाण वाढतं आणि उत्पन्नातही चांगली वाढ झाल्याचे दिसून येतं. तर या पद्धतीनं आपल्याला वाटाणा पिकाला पेरणीपूर्वी किंवा लागवडीपूर्वी बीज प्रक्रिया करायची असतात. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे तो म्हणजे आंतरमशागत. आता हे तुम्हाला तोंडपाठ झालेले की आंतरमशागत म्हणजे उभ्या पिकात करायची मशागत किंवा पीक पेरल्यानंतर करायची मशागत, ज्यामध्ये प्रामुख्यानं कोळपणी असेल, खुरपणी असेल, तणनाशकाचा वापर असेल किंवा काही ठिकाणी खांदणी करून मातीचा जो आधार आहे तो पिकाच्या बुडाला देणे यासारखी कामं असतील. या सर्व प्रकारची कामं ही आंतरमशागतीमध्ये केली जातात. आणि वाटाणा पिकाच्या बाबतीमध्ये आंतरमशागत सांगायची झालं तर पीक वाढीच्या सुरुवातीच्या काळामध्ये साधारणतः 40 ते 50 दिवस पेरणीनंतर आपल्याला जमीन तणमुक्त ठेवणं आवश्यक असतं. त्यानंतर आपल्याला तणाचा फारसा प्रादुर्भाव होत नाही किंवा पीक मोठं झालं असल्यामुळं तो प्रादुर्भाव कमी प्रमाणात आपल्याला दिसून येतो. तर त्यासाठी आपल्याला या 40 ते 50 दिवसामध्ये 1 किंवा 2 कोळपणे द्यायचे आहेत आणि 1 खुरपणी हे 15 दिवसाच्या अंतराने द्यायचं आहे. यामुळं काय होतं, तणही निघतं, जमिनी भुसभुशीत होते आणि जमिनीमध्ये हवा खेळती राहते. त्यामुळं अशा पद्धतीने कोळपणे किंवा खुरपणी देणं कधी चांगलं. तणनाशकाचा जर विचार केला तर अॅट्राझिन किंवा सेमॅझिन यांचा वापर तण नियंत्रणासाठी आपल्याला करता येतो. तर अशा पद्धतीनं वाटाणा पिकासाठी आपल्याला आंतरमशागत करायची असते. त्यानंतर पुढचा जो मुद्दा आहे वाटाणा लागवडमध्ये तो म्हणजे खत व्यवस्थापन. प्रत्येक पिकाला लागणाऱ्या अन्नद्रव्यांची गरज वेगवेगळी असते आणि त्या अन्नद्रव्यांच्या मात्रेनुसार आपल्याला खताचं व्यवस्थापन करावं लागतं. साधारणपणे पूर्व मशागत जेव्हा आपण प्रत्येक पिकाला शेणखत देतो तसंच इथंही चांगलं कुजलेलं शेणखत किंवा कंपोस्ट खत आपल्याला 3 ते 5 टन प्रति हेक्टर या प्रमाणामध्ये द्यायचं असतं. शक्यतो शेवटच्या
कुळवाच्या पाळीपूर्वी हे द्यायचं, म्हणजे जेणेकरून त्या शेवटच्या पाळीद्वारे आपल्याला जमिनीमध्ये ते चांगल्या पद्धतीनं मिसळता येतं. या पिकास नत्र अल्प प्रमाणात लागतं. त्याचं कारण आहे तुम्हाला माहीत आहे, हे कडधान्याचं पीक आहे आणि हवेतील नत्र जमीन स्थिर करण्याचा जो मेकॅनिझम आहे, जी यंत्रणा आहे, ते या पिकाकडे असते. तर त्यासाठी याला 25 किलोग्रॅम नत्र, 50 किलोग्रॅम स्फुरद आणि 50 किलोग्रॅम पालाश याप्रमाणे खतं देण्याची शिफारस आहे. तर या पद्धतीनं नत्र 25 किलो देण्यासाठी तुम्हाला युरिया, सुपर फॉस्फेट, युरिया किंवा अमोनियम सल्फेट असेल, किंवा 50 किलो स्फुरदसाठी सिंगल सुपर फॉस्फेट असेल, डबल सुपर फॉस्फेट असेल, किंवा पालाशसाठी म्युरेट ऑफ पोटॅश, सल्फेट ऑफ पालाश सल्फेट ऑफ पोटॅश असेल. यासारखी खतं स्वतंत्ररित्या देण्यापेक्षा मग मिश्र खतंही बाजारात उपलब्ध असतात. अनेक ग्रेडची खतं उपलब्ध असतात. साधारणतः या अन्नद्रव्याच्या गरज भागवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला कोणत्याही प्रकारच्या ग्रेडची मिश्र खतं किंवा संयुक्त खतं तुम्ही वापरून खताचं व्यवस्थापन चांगल्या पद्धतीनं करू शकता. त्यानंतर वाटाणा पिकासाठी पाणी व्यवस्थापन कसं करायचं ते आता आपण पाहणार आहोत. जमीन आणि हवामान यानुसार पाण्याची आवश्यकता ठरते. तुम्हाला माहिती आहे, जमीन हलकी असेल तर पाणी वरचेवर द्यावं लागतं. जमीन भारी असेल तर 2 पाण्याच्या पाळीतलं अंतर आपण कमी ठेवू शकतो. हवामान जर हे साधारणतः रब्बी हंगामातलं पीक आहे, पण उष्णता जास्त असेल तर पाण्याची आवश्यकता जास्त लागते, वरचेवर पाणी द्यावं लागतं. विशेषतः वाटाण्याला शेंगा तयार होण्याच्या अवस्थेमध्ये आणि बियाणे वाढीच्या अवस्थेमध्ये आपल्याला जमिनीमध्ये ओलावा असणं गरजेचं असतं आणि त्या अवस्थेला जमिनीला आपण पिकाला पाणी देणं गरजेचं असतं. जास्त पाण्यामुळं किंवा पाण्याचा निचरा न झाल्यामुळं फांद्याची आणि शेंगाची वाढ घटते. त्यामुळं जादा पाणी देणं सुद्धा आपण टाळलं पाहिजे. आपण पुढचा जो मुद्दा पाहणार तो म्हणजे जाती किंवा वाण. तुम्हाला यापूर्वी मी कल्पना दिलेली आहे की दरवर्षी अनेक प्रकारच्या जाती अनेक कंपन्यांमार्फत विकसित केल्या जातात, परंतु आपण सुरुवातीपासूनच्या अभ्यासक्रमात असलेल्या काही महत्त्वाच्या ठळक जातींची यादी तुम्हाला माहितीसाठी फक्त देत असतो आणि या जातींची फक्त नावं तुमच्या अभ्यासक्रमात समाविष्ट केलेली आहेत. प्रत्येक जातीचा अभ्यास करणं इथं शक्य नाही, कारण ते मग वरिष्ठ जे आपलं पदवीच्या किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमामध्ये तुम्हाला ते करायला वाव राहतो. इथं फक्त तुम्हाला माहिती असावी, प्रत्येक पिकाला वेगवेगळ्या जाती किंवा वाण असतात आणि त्या प्रत्येक जातीचं वाणाचे गुणधर्म वेगळे असतात. उत्पन्नाची क्षमता वेगळी असते, रोगप्रतिकारक क्षमता वेगळी असते. त्याचा अभ्यास करून तुम्ही लागवडीसाठी जातीची निवड करायची असते. यामध्ये जे महत्त्वाच्या जाती तुम्हाला दिल्या ते म्हणजे बोनेव्हिला, जव्हार, आर्केल, KPMR 10, त्यानंतर T163, NP 39, सिलेक्शन 82, सिलेक्शन 93 आणि खापरखेडा. वाईआरली, वाईलेट ह्या सुरुवातीच्या काही पूर्वीच्या जाती आहेत, त्या अजूनही लागवडीखाली आहेत. तर या पद्धतीनं या वाटाण्याच्या पिकाच्या काही प्रमुख जातींची नावं तुम्हाला तुमच्या माहितीसाठी या ठिकाणी दिलेली आहेत. पीक संरक्षणामध्ये आपण काय पाहतो तुम्हाला माहिती आहे की किडीक कीटक आणि रोगांचा नायनाट करणे. आता बहुतांशी पिकांमध्ये आपण जी प्रमुख पिकं पाहिली त्यामध्ये जे किडीक कीटक आणि रोग आपण पाहिले त्याचाच प्रादुर्भाव साधारणपणे या ठिकाणी दिसून येतो आणि सर्वसाधारणपणे त्याचं जे नुकसानीचा प्रकार किडीक कीटकांचा असेल किंवा रोगाची लक्षणं असतील आणि नियंत्रणाचे उपाय साधारणपणे तेच असतात. त्यामुळे इथं फक्त आपण त्यांची नावं या ठिकाणी पाहतोय. तर याला खोडमाशी, पाने कुरतडणारी अळी, मावा, शेंगा पोखरणारी अळी या प्रमुख किडीक कीटकांचा प्रादुर्भाव होतो. तर मुळकूस, भुरी, तांबेरा आणि या रोगांचा प्रादुर्भाव आपल्याला दिसतो. याची लक्षणं, नियंत्रणाचे उपाय हे सर्व यापूर्वी वेगवेगळ्या पिकांमध्ये आपण अभ्यासलेले आहेत त्याप्रमाणेच असतं. आता वाटाण्याची काढणी आणि मळणी कशी करायची ते आपण या ठिकाणी पाहणार आहोत. यामध्ये बाजाराच्या मागणीनुसार आपल्याला वाटाण्याचे लागवडीचा उद्देश ठरवावा लागतो. कसं आहे की हिरव्या शेंगासुद्धा बाजारात आपण तुम्हाला माहिती वाटाण्याचा विकायला येतात आणि त्याची भाजी करण्यासाठी त्याचा उपयोग होतो. हिरव्या शेंगा योग्य वेळी तोडणी केल्या तर त्याला चांगला दर मिळतो. बाजारपेठेचा विचार करून हिरव्या शेंगासाठी पीक ठेवायचं का पक्वता अवस्थेपर्यंत ते लांबवायचं ते ठरवायचं आहे. साधारणतः 3 ते 4 वेळा हिरव्या शेंगांची आपल्याला तोडणी करता येते. परिपक्व दाण्यांसाठी म्हणजे पूर्ण पक्व झालेल्या दाण्यांसाठी जे जर तुम्ही लागवड करत असाल तर पाने पिवळी पडल्यानंतर पिकाची जमिनीलगत कापणी करावी आणि पीक पूर्ण वाळल्यानंतर काठीच्या सहाय्याने बडवून मळणी करावी. नंतर बियाणं स्वच्छ करून वाळवावं आणि मग साठवावं. साधारणतः प्रति हेक्टरी 20 ते 25 क्विंटल हे
सरासरी उत्पन्न आहे लवकर पक्व होणाऱ्या वाणांसाठी, आणि उशिरा किंवा मध्यम पक्व होणारे जे वाण असतात त्यांचा जो जो सरासरी उत्पन्नाचा आकडा आहे तो म्हणजे 50 ते 60 क्विंटल प्रति हेक्टर. अर्थात हे सरासरी आकडे असतात. यामध्ये वैयक्तिक शेतकरी चांगल्या हवामान आणि जमिनीच्या उपलब्धतेनुसार चांगलं उत्पन्न मिळवू शकतो. थोडक्यात या पिकाचा सारांश आता आपण या ठिकाणी पाहणार आहोत. वाटाणा हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं ते की भाजीवर्गीय पीक आणि कडधान्य पीक आहे. भाजीसाठी हिरव्या शेंगा वापरल्या जातात आणि कडधान्य म्हणून पक्व झालेले दाणे या ठिकाणी वापरले जातात. वाटाणा हे पीक कडधान्याचं असल्यामुळे त्याच्याबरोबर प्रथिने मोठ्या प्रमाणात असतात. प्रथिनांबरोबरच कॅल्शियम, फॉस्फरस सारखी खनिजे पण असतात. शीतकटिबंधीय पीक आहे, रब्बी हंगामात घेतलं जातं आणि त्याला थंड आणि कोरडं हवामान लागतं, हे आपण पाहिलेले. जमिनीच्या बाबतीत सारांश सांगायचं झालं तर मध्यम ते भारी चांगला निचरावणारी जमीन ह्या पिकास उपयुक्त असते. पूर्व मशागत 1 नांगरणी, 2 ते कुळवाच्या पाळ्या द्याव्यात. रब्बी हंगामात पीक ऑक्टोबर ते नोव्हेंबर महिन्यात पेरणीची वेळ असते. बियाणे विस्कटून किंवा पाबरीच्या म्हणजेच टिपणीच्या सहाय्याने आपण पेरणी करतो. पेरणीची खोली आत्ताच तुम्हाला सांगितली होती की 3 ते 4 सेंटीमीटर आणि 45 बाय 10 सेंटीमीटर किंवा 10 ते 15 सेंटीमीटर हे अंतर 2 ओळीतलं आणि 2 रोपातलं आहे. ते कसं मेंटेन करायचं हे आता आपण पाहिलेले. बियाण्याचं प्रमाणही आपण या ठिकाणी आत्ताच पाहिलं होतं. बीज प्रक्रिया पण बुरशीनाशकाची कोणत्याही एका रायझोबियम जीवाणूसंवर्धकाची बीज प्रक्रिया पाहिलेली होती, त्यामुळे ते आता पुन्हा ते रिपीट करणार नाही मी. पीकवाढीच्या सुरुवातीच्या अवस्थेमध्ये जमीन तणमुक्त कशी ठेवायची, आंतरमशागतीची काय कामं करायची ते आत्ताच आपण पाहिलेले. शिफारीनुसार खतांची मात्रा द्यावी. रोग आणि कीटकांची यादी आपण पाहिलेली आहे. इतर पिकांमध्ये सांगितल्या पद्धतीने त्याचं नियंत्रणाचे वापर त्या ठिकाणी करायचा आहे. तर अशा पद्धतीनं या पिकाचा आपल्याला सारांश सांगता येईल. आणि स्वाध्याय आता मी रिपीट करणार नाही, कारण आतापर्यंत जवळजवळ 10 पिकं आपण पाहिली. 10 पिकावर तुमच्या लक्षात आलं असेल की प्रश्न पहिला हा गाळलेला जागा असतो, ज्याच्यामध्ये साधारणपणे वनस्पतीशास्त्रीय नाव, उगमस्थान, कुटुंब, तापमानाची कक्षा, एखाद्या कीटकाचं नाव, रोगाचं नाव, जातीचं नाव यासारखे प्रश्न तुम्हाला प्रश्न पहिला योग्य पर्याय निवडून खालील विधाने पूर्ण करा, किंवा प्रश्न पहिला ब जोड्या जुळवा, किंवा प्रश्न पहिला चुकी बरोबरमध्ये विचारले जातात. त्यानंतर 2 गुणांचे लघुत्तरी प्रश्न असतात, 3 ते 4 गुणांचे लघुत्तरी प्रश्न असतात आणि नंतर 8 गुणांचा दीर्घोत्तरी प्रश्न असतो. याच्यावरती प्रश्न कसे येतात हे मागे 10 पिकांच्या बाबतीत सांगितले, त्याच पद्धतीने या पिकावरती सुद्धा प्रश्न पडतात. लघुउत्तरी प्रश्न सांगायचे झाले तर तुम्हाला आर्थिक महत्त्व लिहा, जमिनीची आवश्यकता लिहा, हवामान कसे लागते ते लिहा, पूर्व मशागत किंवा आंतरमशागत कशी करतात, काढणी व मळणी कशी करतात, असंख्य प्रकारचे प्रश्न लघुउत्तरी तुम्हाला देता येतात. आणि हेच लघुउत्तरी प्रश्न उपघटक 5 टाकून आपल्याला दीर्घोत्तरी 10 मार्काचा किंवा 8 मार्काचा प्रश्नसुद्धा करता येतो. त्यासाठी आता वेगळा वेळ मी या ठिकाणी घालवणार नाही. आणि मग या पेपर 3चा पीक आणि बीज उत्पादन भाग 1 मधील शेवटचा जो घटक आहे, तिसरा घटक, ज्याच्यामध्ये आपण तृणधान्य पिकांचं बीज उत्पादन बघणार आहे. पहिले जे 2 घटक झाले, तृणधान्यांचे व्यापारी उत्पादन पाहिलं आपण आणि कडधान्याच्या पिकांचं व्यापारी उत्पादन पाहिलं. आता ॲक्च्युली बीज उत्पादन हे पाहणार आहोत. बी आणि साधं धान्य यामध्ये जमीन अस्माजांतर साधं धान्य तुम्ही फारसे कुठली काळजी न घेता त्याची लागवड करू शकता, परंतु बीज उत्पादनासाठी जी काही तत्त्व ठरलेली आहेत त्या तत्त्वांचं पालन करूनच आपल्याला ते पिकाचं उत्पादन घ्यावं लागतं, कारण हे बीज हे धान्य परत आपल्याला बीज म्हणून विकायचं असतं. यामध्ये आपण 3 पिकं पाहणार आहोत, ज्वारी, बाजरी आणि मका. त्यापैकी ज्वारीच्या सरळवान बीज उत्पादनाला आज आपण या ठिकाणी सुरुवात करणार आहोत. आणि त्यानंतर उद्याच्या व्याख्यानामध्ये आपण संकरित बीज उत्पादन ज्वारीचं पाहणार आहोत. आणि त्यानंतरच्या 2 व्याख्यानामध्ये आपल्याला बाजरी आणि मका 2 किंवा 3 व्याख्यानामध्ये हा अभ्यासक्रम 11वीचा लेखी किंवा सैद्धांतिकचा संपून जाईल. तर बीज उत्पादनाच्या बाबतीत जर प्रस्तावना करायची झाली तर तुम्हाला माहिती आहे की पारंपरिक स्थानिक जातीचा संकर किंवा 2 वेगवेगळ्या जातीचा संकर करून तयार झालेलं बियाणं म्हणजे संकरित बियाणं. आपल्याकडं पूर्वपारंपरिक पद्धत बीज मिळवण्याची कोणती होती, तर तुमचं जे शेतात असलेलं पीक आहे, समजा ज्वारीचं पीक असेल तर त्यातले टपोरी दाणे असलेले, मोठी कंस असलेली काही झाडं किंवा कंस पुढील हंगामात बीज मिळवण्यासाठी आपण राखून ठेवायचो आणि त्याचाच वापर बियाणं म्हणून करायचो. परंतु 2 चांगल्या
वेगवेगळ्या जातीतली चांगली गुणधर्म एकत्र आणून आपल्याला जर नवीन चांगले उत्पन्न देणारे रोगप्रतिकारक क्षमता असणारी जात तयार करायची असेल तर त्यासाठी संकरीकरणाचा पर्याय पुढे आला आणि अशा पद्धतीने संकरित करून तयार झालेली जात असते त्याला आपण संकरीकरण असं म्हणतो. त्यामुळे संकरित बियाणे दोन्ही जनकवानांचे चांगले गुणधर्म एकत्रित झालेले असतात. आता स्थानिक जातीपेक्षा आपल्याला संकरित जातीपासून जवळपास 15 ते 35% जास्त उत्पन्न मिळू शकतं. त्या जातींचा आपल्याला खत आणि पाणी व्यवस्थापनाला सुद्धा चांगला प्रतिसाद मिळू शकतो. अशा वाणात किडे कीटक आणि रोगाच्या प्रादुर्भावासुद्धा उत्तम प्रतिकारकता असते. चांगल्या सुपीक जमिनीमध्ये संकरित बियाण्यापासून भरघोस उत्पन्न आपल्याला मिळू शकतं. संकरित वाणाचे जसे काही फायदे असतात तसे त्याचे काही वैगुण्य किंवा आपल्याला तोटे सांगता येतील. संकरित स्थानिक जातीप्रमाणे संकरित वाणाचं त्याच पिकाचं बियाणं आपल्याला पुन्हा पुन्हा पेरता येतं. म्हणजे पुन्हा नव्यानं हे बियाणं आपल्याला विकसित करावं लागतं, त्यासाठी खर्च येतो. त्यामुळे संकरित बियाची किंमतही थोडी जास्त असते. त्यानंतर तेच ते बियाणं जर आपण पेरण्यासाठी वापरलं तर उत्पन्नात 30% किंवा त्यापेक्षा जास्त घट येते आणि गुणधर्मातील एकसारखेपणासुद्धा टिकून राहत नाही. त्यामुळं शेतकऱ्यांना वरचेवर नवीन बियाणं विकत घ्यावं लागतं, त्यासाठीचा खर्च आपल्याला करावा लागतो. आणि संकरित बियाणं आत्ताच तुम्हाला सांगितलं की तुलनात्मकदृष्ट्या ज्या स्थानिक सुधारित जातीपेक्षा त्याची किंमत ही थोडीशी जास्त असते. मात्र त्याच्या लागवडीसाठी अधिक खतं पाणी लागतं आणि उत्तम प्रकारचं व्यवस्थापन असावं लागतं आणि त्याची जाण शेतकऱ्याला असावी लागते. हा महत्त्वाचा मुद्दा संकरित बीज उत्पादनाच्या बाबतीमध्ये आहे. तर आपण ज्वारी, बाजरी आणि मका ह्या तिन्ही पिकाचं सरळवान बीज उत्पादन म्हणजे साधारण बीज उत्पादन, सुधारित वाण बीज उत्पादन ज्याला आपण म्हणूया ते, आणि संकरित बीज उत्पादन अशा दोन्ही बीज उत्पादनाचे प्रकार या ठिकाणी पाहणार आहोत. आता ज्वारीचं जे पीक आपण सुरुवातीला घेणार आहोत, तुम्हाला माहिती या पिकाची माहिती किंवा लागवड तंत्रज्ञान आपण अन्नधान्याच्या पिकासाठी पाहिलेलं होतं. त्यामुळे जे प्रारंभिक मुद्दे आहेत, जे कॉमन मुद्दे आहेत, जे बीज उत्पादनाच्या पिकालाही लागू पडतात आणि साध्या लागवडीचं अन्नधान्याच्या लागवडीसाठी जे आपण सुरुवातीला पाहिलं त्यालाही लागू पडतात, त्याचे पुन्हा उजळणे मी ह्या ठिकाणी करून वेळ घालवणार नाही. कारण तुम्हाला माहिती आहे वनस्पतीशास्त्रीय नाव बदलत नाही, कुटुंब किंवा उगमस्थान बदलत नाही, त्या पिकाचं आर्थिक महत्त्व बदलत नाही, त्याला लागणारा हवामान, बीज प्रक्रिया किंवा पीक संरक्षण, किडी कीटक आणि रोग, हे बीज उत्पादनाचं पीक असू द्या किंवा अन्नधान्याचं पीक असू द्या, दोन्हीला माहिती समान असते. त्यामुळं पाठ क्रमांक 1 मध्ये जे आपण ज्वारीचं पाहिलेलं आहे, पहिला घटक पाहत असताना ज्वारीच्या लागवडीचे जे मुद्दे पाहिले ते हे मुद्दे त्याप्रमाणेच राहतात. जे फरकाचे मुद्दे आहेत ते मुद्दे मात्र आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. बीज उत्पादनासाठी जमीन ही थोडीशी वेगळी लागते, त्यासाठी असणारे मुद्दे थोडेसे वेगळे आहेत. त्यामुळं जमिनीची माहिती आपण या ठिकाणी बीज उत्पादनासाठी वेगळ्या पद्धतीने घेणार आहोत. तर बीज उत्पादनासाठी जी जमीन निवडायची असते ज्वारीच्या, ती जमीन आगंतुक भेसळ वनस्पतींपासून मुक्त असली पाहिजे. आगंतुक भेसळ वनस्पती म्हणजे न सांगता न मागता आलेले पाहुणे आपण म्हणूया. ज्वारीच्या ज्या जातीचे तुम्हाला बीज उत्पादन घ्यायचे त्या व्यतिरिक्त कोणतेही गुणधर्म दाखवणारी ज्वारीची इतर वनस्पती असू द्या, इतर पिकाची वनस्पती असू द्या, तणाची वनस्पती असू द्या, ज्याच्यापासून बीज उत्पादनामध्ये भेसळ होऊ शकते, अशा सर्व घटकांना आगंतुक, अशा वनस्पतींना आगंतुक भेसळ वनस्पती असं म्हणतात. ज्या शेतकऱ्याने पेरलेल्या नसतात पण आपोआप शेतामध्ये आलेल्या असतात आणि त्या काढणं आपल्याला गरजेचं असतं. कारण त्या बीजाच्या उत्पन्नावरती म्हणजे गुणवत्तेवरती आणि एकूण उत्पन्नावरती सुद्धा परिणाम करू शकतात. म्हणून त्यांचा नायनाट वेळेतच आपल्याला करावा लागतो. तर शक्यतो जमीन निवडताना अशा आगंतुक भेसळ वनस्पतीपासून मुक्त असणारी जमीनच बीज उत्पादनासाठी निवडावी. तसेच त्या जमिनीमध्ये पूर्वीच्या हंगामात तेच पीक घेतलेलं असू नये. तेच पीक घेतलं असेल तर पूर्वीच्या हंगामात पीक काढत असताना जे काही बी जमिनीत पडलेलं असतं त्या बियापासून रोपं उगवून पुन्हा जमिनीमध्ये तुमच्या पिकामध्ये उत्पादनामध्ये भेसळ होण्याची शक्यता असते. म्हणून जर तेच पीक घेतलेली जमीन तुम्हाला निवडायचं असेल, दुसरा पर्याय तुमच्या पुढे नसेल, तर मग मात्र काय करायचं की बीज उत्पादनाचं पीक पेरण्यापूर्वी तुम्ही 3 आठवडे अगोदर जमिनीला पाणी द्यायचं आणि त्यात उगवलेली जी रोपं आहेत ती रोपं नष्ट करायची. पेरणीपूर्वी नांगरट करून त्यांचा नायनाट करायचा की जेणेकरून ती आगंतुक भेसळ वनस्पतीचा पूर्णपणे नायनाट होईल आणि मग नंतर ती जमीन आपण बीज उत्पादनासाठी आपल्याला वापरायला कोणतीही अडचण त्या ठिकाणी येत नाही. परंतु शक्यतो जर तुमच्याकडे पर्याय उपलब्ध असेल तर वेगवेगळी जमीन निवडावी, अन्यथा आता सांगितलेला पर्याय त्यासाठी वापरावा.
त्यामुळे पूर्वीच्या पिकाच्या येणाऱ्या वनस्पतीचा नायनाट होऊन भेसळ टाळणं यासाठी हे एक महत्त्वाचं आपल्याला प्रक्रिया करावी लागते. जमीन साधारणतः मध्यम ते बारीक काळी जमीन जशी त्या आपल्या अन्नधान्याच्या पिकाला त्या पद्धतीने या ठिकाणी लागते. मात्र चांगला निचरा होणार असावे जमिनीत, आणि जे विलगीकरणाचं अंतर आहे त्या अंतरामध्ये जॉन्सन गवत वाढलेलं असू नये. जॉन्सन गवत हे भेसळ पीकच आहे ज्वारीमधलं, एकाच कुटुंबातलं. आणि विलगीकरण अंतर म्हणजे कोणतं अंतर? तुमच्या बीज उत्पादनाच्या क्षेत्रापासून इतर कोणत्याही भेसळ पिकापर्यंतचं चारी बाजूंचं सुरक्षित अंतर म्हणजे विलगीकरण अंतर. तर आपण पुढचा मुद्दा तोच पाहणार आहोत की विलगीकरण कसं केलं जातं. म्हणजे तुमचं बीज उत्पादनाचं जे पीक आहे इतर भेसळ पिकापासून किती अंतर दूर ठेवावं की जेणेकरून त्याच्यामध्ये आपल्याला भेसळ होणार नाही. तर ज्वारी हे अंशतः स्व आणि परपराग संचित पीक आहे. म्हणजे दोन्ही प्रकारचं पराग सिंचन या वनस्पतीमध्ये आढळून येतं. परपराग सिंचनाचं प्रमाण साधारणतः 50% आढळून येतं. आणि सरळवान बीज उत्पादनामध्ये मग त्यासाठी जे विलगीकरण करायचं आहे किंवा जे अलगीकरण करायचं आहे ते विलगीकरण हा शब्द आता तुम्हाला कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर माहिती झालेला आहे. हे विलगीकरण म्हणजे अलग करणे, वेगळं ठेवणे. तसंच हे आपलं ज्वारीचं बीज उत्पन्नाचं क्षेत्र जे आहे त्याच्यामध्ये भेसळ होऊ नये म्हणून ते इतर पिकाच्या भेसळीच्या स्रोतापासून आपल्याला काही अंतर दूर ठेवावं लागतं. तर ज्वारीचं इतर जातीचं धान्य पीक असेल तर पायाभूत बियाण्याचं तुमचा प्लॉट असेल तर 200 मीटर आणि प्रमाणित बियाणे क्षेत्र असेल तर 100 मीटर याप्रमाणे विलगीकरणाचं अंतर ठेवा. याचा अर्थ पायाभूत बियाणे क्षेत्रासाठी 200 मीटर आणि प्रमाणित क्षेत्रासाठी 100 मीटरपर्यंत भेसळ पीक तुमच्या बीज उत्पादनाच्या पिकापासून असता उपयोगी नाही. त्याचप्रमाणे जॉन्सन गवत, आत्ताच तुम्हाला सांगितलं की जॉन्सन गवतसुद्धा हे भेसळ पीक आहे. आणि जॉन्सन गवतासाठी आपल्याला विलगीकरणाचं अंतर 400 मीटर दोन्हीसाठी, पायाभूत बियाणं असो किंवा प्रमाणित बियाणं असो, जॉन्सन गवत तुमच्या बीज उत्पादनाच्या क्षेत्रापासून 400 मीटर अंतरापर्यंत असता उपयोगी नाही. त्यानंतर ज्वारीचं चाऱ्याचं पीक हे सुद्धा जवळपास 400 मीटर दूर असलं पाहिजे. अर्थात ही जी आकडेवारी आहे ती आकडेवारी आपण फक्त सरळवान बीज उत्पादनासाठी पाहतो आहोत किंवा सुधारितवान बीज उत्पादनासाठी पाहतो आहोत. संकरित बीज उत्पादनासाठी विलगीकरणाची आकडेवारी ही यापेक्षा वेगळी राहील आणि ते आपण पुढील व्याख्यानामध्ये पाहणार आहोत. तर अशा पद्धतीनं पिकामध्ये भेसळ टाळण्यासाठी आपल्याला अंतराचं विलगीकरण ज्वारीमध्ये करणं गरजेचं असतं. त्यानंतर नेहमीचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पूर्व मशागत, अर्थात पेरणीसाठी जमीन तयार करणे. तर नेहमीच्या पद्धतीनेच यात मुद्दे असतात. ह्या सरळवान बीज उत्पादन करायचं असेल ज्वारीचं तर जमीन तयार करताना प्रथम 15 सेंटीमीटर खोलीची आपल्याला नांगरट करावी लागते आणि त्यानंतर कुळवाच्या 3 ते 4 पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी लागते. जमीन चांगली सपाट करून घ्यायची आणि त्यानंतर जमिनीत काही काडी कचरा किंवा तणं दिसली तर ती वेचून जमीन स्वच्छ करायची आणि मग त्यानंतर पेरणीसाठी ही जमीन वापरायची. तर अशा पद्धतीनं सरळवान ज्वारी बीज उत्पादनासाठी आपल्याला जमीन तयार करायची असते किंवा पूर्व मशागत करायची असते. आता सरळवान बीज उत्पादनासाठी पेरणीचा हंगाम कोणता? साधं पीक तुम्हाला ते खरीप, रब्बी आणि उन्हाळी तिन्ही हंगामात घेतो. मात्र सरळवान बीज उत्पादनाचं पीक आपण 2च हंगामात घेतो. एक म्हणजे खरीप हंगाम ज्याच्या पेरणीची वेळ असते जूनचा 4था आठवडा ते जुलैचा 1ला आठवडा, आणि त्यानंतर रब्बी दक्षिण भारत ज्याच्यामध्ये सप्टेंबरचा 1ला आठवडा हा पेरणीसाठी वेळ असतो. तर दक्षिण भारतामध्ये प्रामुख्याने रब्बी हंगामात ज्वारीचं पीक घेतलं जातं. तिथं हंगाम आपल्यापेक्षा जास्त उबदार असतो. तर प्रामुख्याने या 2 हंगामात आपल्याला सरळवान बीज उत्पादन घेता येतं किंवा आपल्याकडं ते घेतले जाण्याची पद्धत आहे. सरळवान पिकाच्या पेरणीची पद्धत आणि अंतर काय ते आपण पुढचा मुद्दा पाहणार आहोत. तर साधारणतः बीज उत्पादनासाठी ज्वारीची पेरणी ओळीत पाबरीनंच केली जाते. सरळवान बीज उत्पादनासाठी पाबरीनं पीक पेरणं हीच पद्धत वापरली जाते आणि 2 ओळीमध्ये आपण 45 सेंटीमीटर अंतर ठेवतो. ते तुमच्या त्या तिफणीच्या किंवा पाबरीच्या 2 दातातील अंतर त्याप्रमाणे ॲडजस्ट केले की तेवढं अंतर 2 ओळीत राहतं. 2 रोपातील अंतर मात्र तुम्हाला मगाशी सांगितल्याप्रमाणे विलगीकरण करून नंतरच ठेवावं लागतं. याप्रमाणे हे केल्यानंतर 3 ते 4 सेंटीमीटरपर्यंत साधारणतः आपल्याला बी खोल पेरायचं असतं. त्यापेक्षा जास्त खोलवर बी पेरू नये, त्यामुळं बीजांकुरणावरती परिणाम होऊ शकतो. आता बीज उत्पादनाच्या पिकामध्ये एक वेगळा मुद्दा आपल्याला पाहायचा आहे तो म्हणजे बीज स्त्रोत. बीज स्त्रोत म्हणजे काय की बियाणं मिळण्याचं ठिकाण.
तुम्ही जे सरळवाणाचं बीज उत्पादन घेणार आहात त्यासाठी बियाणं तुम्हाला बीज प्रमाणीकरण यंत्रणेची शिफारस केलेलं अधिकृत विक्रेता आहे, अधिकृत दुकान असेल किंवा अधिकृत संस्था असेल त्यांच्याकडूनच आपल्याला बियाणे घ्यावं लागतं. कारण बीज प्रमाणीकरण यंत्रणेची ती अट असते. शास्त्रीयदृष्ट्या विकसित केलेलं बियाणंच या बीज उत्पादनासाठी तुम्हाला वापरावं लागतं. त्यानंतर बीज प्रमाण जे आहे, सरळवाण बीज उत्पादनासाठी ज्वारीचं जर उत्पादन घ्यायचं झालं तर आपल्याला हेक्टरी 12 ते 15 किलोग्रॅम इतकं बियाणं वापरावं लागतं. आंतरमशागतीचा मुद्दा आत्ताच आपण वाटाण्यामध्ये पाहिला होता आणि त्याच पद्धतीनं ज्वारी बीज उत्पादन आपल्याला आंतरमशागत करत असताना 1 खुरपणी आणि 2 ते 3 वेळा कोळपणी द्यावी लागते. आता खुरपणी आणि कोळपणीचा उद्देश काय तुम्हाला मगाशीच सांगितलं होता मी, तो म्हणजे एकतर तणांचा नायनाट करणे, जमीन भुसभुशीत करणे आणि जमिनीमध्ये हवा खेळती ठेवणे यासारखे महत्त्वाचे उद्देश आंतरमशागतीमुळे आपल्याला साध्य होताना दिसतात. आंतरमशागत जास्तीत जास्त 4 ते 5 सेंटीमीटर खोलीपर्यंत करावी, त्यापेक्षा जास्त खोलवर आंतरमशागत करू नये. तणाचा बंदोबस्त करण्यासाठी आणखी एक उपाय असतो, तो म्हणजे रासायनिक तणनाशक. ते सुद्धा या ठिकाणी प्रभावी ठरतं आणि ज्वारीमध्ये आपल्याला ॲट्राझिन किंवा प्रोफॅझिन नावाच्या तणनाशकाची फवारणी केली तर आपल्याला तणांचा नायनाट चांगल्या पद्धतीने झालेला दिसतो. पण सर्वसाधारणपणे खुरपणी आणि कोळपणी केल्यामुळं आपल्याला जास्त फायदा उत्पन्नाच्या दृष्टिकोनातून झालेला दिसून येतो. सरळवाण बीज उत्पादनासाठी जे खत व्यवस्थापन असतं, अन्नद्रव्यांचं व्यवस्थापन असतं, त्याचा जर विचार केला तर आपल्याला पूर्व मशागतीच्या वेळी साधारणतः 12 ते 15 टन इतकं शेणखत जमिनीत मिसळायचं असतं. नेहमीप्रमाणे शेवटची कुळवाची पाळी देण्यापूर्वी आपल्याला हे जमिनीमध्ये मिसळायचं असतं आणि शक्यतो हे चांगलं कुजलेलं असावं. रासायनिक खता द्यायची झाली तर आपल्याला 80 ते 100 किलोग्रॅम नत्र, 40 किलोग्रॅम स्फुरद आणि 35 किलोग्रॅम पालाश याप्रमाणे अन्नद्रव्यांची मात्रा प्रति हेक्टरी कोरडवाहू पिकासाठी लागते. तर बागायती पिकासाठी 120 ते 130 किलो नत्र, 50 किलोग्रॅम स्फुरद आणि 40 किलोग्रॅम पालाश याप्रमाणे अन्नद्रव्यांची गरज लागते. आणि या अन्नद्रव्याची गरज भागवण्यासाठी वेगवेगळी सरळ खतं किंवा मिश्र खतं, संयुक्त खतं याचा वापर आपण त्या ठिकाणी करावा. नत्रयुक्त खतांची जी आहे मात्रा ती 2 हप्त्यात विभागून द्यावी, पहिली पेरणीच्या वेळी आणि दुसरी पेरणीनंतर 30 दिवसांनी. तर नत्रयुक्त खताची किंवा अन्नद्रव्यांची जी फवारणी आहे ती फवारणी गरजेनुसार पीक परिस्थिती पाहून आपण केले तर त्याचा उपयोग आपल्याला पीकवाढीमध्ये, चांगल्या पीकवाढीमध्ये आणि चांगल्या उत्पादन वाढीमध्ये होताना दिसून येतो. तर अशा पद्धतीनं ज्वारीच्या सरळवाण बीज उत्पादनासाठी आपल्याला खताचं व्यवस्थापन करायचं असतं. त्यानंतर आपण पाहणार आहोत की पाणी व्यवस्थापन कसं केलं जातं. आता खरीपामध्ये बऱ्याच वेळा पाऊस योग्य प्रमाणात जर पडला आणि विस्तृत पडला तर आपल्याला पाण्याची फारशी आवश्यकता लागत नाही, परंतु गरजेनुसार आणि पावसाच्या कमी जास्त प्रमाणानुसार आपल्याला बीज उत्पादनासाठी पाणी पुरवठा करणं गरजेचं असतं. कोणत्याही अवस्थेमध्ये पिकाची पाने वाळणार किंवा सुकणार नाहीत याची दक्षता घ्यावी. पेरणीपूर्वी 1 आणि नंतर पाऊस लांबल्यास पाण्याच्या आणखी 2 पाळ्या आपल्याला साधारणतः खरीप हंगामासाठी द्यायचे असतात. जमिनीतून जास्तीचे पाणी निचरा करून बाहेर काढावं. पावसामुळे जर पाणी साठत असेल तर ते साठू देऊ नये. रब्बी हंगामामध्ये आपल्याला जमिनीच्या प्रकारानुसार 8 ते 15 दिवसाच्या अंतराने पाणी द्यायचं असतं. आणि पाण्याच्या साठी व्यवस्थापनासाठी पीक वाढीच्या ज्या संवेदनशील अवस्था आपण अन्नधान्याच्या पिकामध्ये घेतलेल्या आहेत, पाहिलेल्या आहेत, त्याच संवेदनशील अवस्थेंना या ठिकाणी आपण पाणी रब्बी हंगामासाठी द्याव्या की जेणेकरून पीक वाढीवरती परिणाम होणार नाही, त्याचप्रमाणे पिकाच्या उत्पन्नावरतीही अनिष्ट परिणाम त्या ठिकाणी होणार नाही. म्हणून शक्यतो ज्या क्रांतिक अवस्था किंवा संवेदनशील अवस्था असतात त्या अवस्थांना आपण शक्यतो सरळवाण ज्वारी बीज उत्पादनामध्ये पाणी देण्याचं प्रयोजन करावं की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त उत्पादन त्या ठिकाणी प्राप्त करता येईल. आता तुम्ही सुरुवातीलाच मी तुम्हाला सांगितले की बीज उत्पादनामध्ये भेसळ होऊ नये, त्याची गुणवत्ता असेल किंवा एकूण बियामध्ये भौतिक शुद्धता असेल या सर्वावरती परिणाम होऊ नये म्हणून आपल्याला भेसळ काढावी लागते. आणि ही भेसळ काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या बीज उत्पादनाच्या पिकाची किंवा क्षेत्राची तपासणी करावी लागते. ती तपासणी केल्यानंतरच तुम्हाला त्यातली भेसळ दिसून येते आणि त्यानंतर ती भेसळ काढायची असते. तर जे सरळवाण ज्वारीचं बीज उत्पादन आहे त्यामध्ये
जी क्षेत्र तपासणी आहे त्या साधारणतः 3 अवस्थांना कराव्या असं शिफारस आहे. एक म्हणजे फुलोऱ्यापूर्वीची अवस्था, दुसरं म्हणजे पीक फुलोऱ्यात आलेली अवस्था म्हणजे कणसे येण्याची अवस्था, आणि तिसरी म्हणजे कणसात दाणे आलेले दाणे पक्व होण्याची अवस्था. तर ह्या 3 अवस्थांना आपण जर क्षेत्र तपासणी केली तर भेसळ काढण्यासाठी त्यासाठी आपल्याला त्याच्या जास्त उपयोग होतो आणि पिकामध्ये किंवा बीजामध्ये भेसळ होणं टाळलं जातं. तर बीज उत्पादन क्षेत्र मानकानुसार इतर जातींच्या वनस्पती, परागकणयुक्त वनस्पती, आक्षेपार्ह वनस्पती, रोप किंवा तणांच्या वनस्पती या क्षेत्र तपासणीनंतर आपल्याला काढायच्या असतात. त्यालाच आपण भेसळ काढणे असं म्हणतो. आणि ही भेसळ काढणे कधी करायची, कशी करायची, त्या पुढच्या मुद्द्यात आपण पाहतोय. तर ह्या वर जे आत्ता मी तुम्हाला 3 अवस्था सांगितल्या, त्या अवस्थांना क्षेत्र तपासणी केल्यानंतर तुम्हाला तुमच्या पिकाच्या क्षेत्रामध्ये वेगळे गुणधर्म दाखवणाऱ्या वनस्पती दिसून येतील. हे वेगळे गुणधर्म जे असतात ते अनेक प्रकारच्या ह्याच्यात तुम्हाला दिसून येतील. उंचीनं कमी जास्त असणारं झाड, रंग पाण्याच्या रंगाने कमी जास्त असणारं झाड, फुलोऱ्यात कणस तयार झाल्यानंतर दिसणारं वेगळ्या प्रकारचं कणीस किंवा वेगळ्या प्रकारचा फुलोरा, अशा अनेक गुणधर्मावरनं, वाढीच्या प्रकारावरनं तुम्हाला तुमची पेरलेल्या विशिष्ट जातीपेक्षा वेगळी जात किंवा वेगळं पीक जर तुमच्या त्या बीज उत्पादनाच्या पिकामध्ये आलं असेल तर ते दिसून येतं. आणि अशा सर्व प्रकारच्या झाडांना आपण भेसळ झाडं म्हणतो. आणि अशा भेसळ वनस्पती आहेत त्या ओळखून, त्या उपटून क्षेत्राबाहेर काढून त्यांचा समूळ नायनाट करावा की जेणेकरून पुन्हा त्यांचा प्रादुर्भाव पुन्हा उद्भवणार नाही. जॉन्सन गवत असेल, सुदान गवत असेल, चाऱ्याच्या वनस्पती असतील, रोगट वनस्पती असतील, या सर्वांचा या भेसळ काढताना आपल्याला बीज उत्पादन क्षेत्रातून नायनाट करायचा असतो की जेणेकरून तुमचं जे अंतिम बीज उत्पादन आहे ते दर्जेदार गुणवत्तेचं बीज उत्पादन राहील आणि त्याला चांगली किंमत बाजारात मिळेल आणि शेतकऱ्याला उपयुक्त असा किंवा चांगला असा फायदा त्या ठिकाणी तुम्हाला प्राप्त करता येईल. तर अशा पद्धतीनं भेसळ काढणे हा एक नवीन मुद्दा, जसं आपण बीज स्त्रोत हा एक नवीन मुद्दा पाहिला, तसंच भेसळ काढणे हा एक नवीन मुद्दा बीज उत्पादनामध्ये आपण साध्या अन्नधान्याच्या लागवडीपेक्षा वेगळा बघितला होता. कारण या ठिकाणी गुणवत्तेला महत्त्व असतं. अन्नधान्याच्या पिकामध्ये जेव्हा तुम्ही इतर एखाद्या विशिष्ट वेगळ्या जातीचं बी आलं तरी फारशी दखल कोण त्याची घेत नाही, परंतु बीज उत्पादन मात्र आपल्याला पाहिजे त्या जातीचंच बियाणं तिथं असणं गरजेचं असतं. त्यामुळं क्षेत्र तपासणी आणि भेसळ काढणे हे दोनमध्ये अतिशय कटाक्षाने आपल्याला पाळायचे असतात. आता काढणी आणि मळणी हा मुद्दा आपण पाहणार आहोत. पीक परिपक्व झाल्यानंतर काढण्यास सुरुवात करायची. तर पीक परिपक्व झालं केव्हा समजावं याचे मुद्दे आपण आपल्या अन्नधान्याच्या लागवडीच्या वेळी पाहिलेले. पीक पिवळं पडणं किंवा पिकाचं वय असणं, दाताखाली दाणे धरल्यानंतर तुटल्याचा आवाज देणं, हे असंख्य किंवा जे त्यामधील ओलाव्याचं प्रमाण, ह्या सगळ्या गोष्टी आपण अन्नधान्य पिकाच्या लागवडीत बघितले. तेच निकष या ठिकाणी सुद्धा लागू पडतात पक्वता तपासण्यासाठी. आणि त्याच्या आधारे मग आपण ठरवून खरीप हंगामात विशेष करून लवकर काढणी करावी. त्यामुळे परिपक्वतेच्या विविध लक्षणांची आपण अगोदर माहिती घेणं गरजेचं आहे. आणि ह्या माहितीनंतर तुम्ही एकदा पक्वता नक्की केली की पीक पक्व झाले एकदा तुम्हाला समजलं की मग तुम्ही काढणीकडे जायचं आहे. आणि काढणी करत असताना जी पारंपरिक पद्धत आपली आहे ती म्हणजे जमिनीलगत पीक कापायचं किंवा उभ्या पिकातून कणसेकडून काढणी करायची आणि चांगले कणसं वाळल्यानंतर मग ती मळणी करायची. मळणीनंतर बियाणं हे स्वच्छ करून 10% ओलाव्यापर्यंत वाळवायचे. आता बीज उत्पादन पिकामध्ये बियाची गुणवत्ता टिकून राहावी, जिवंतपणा टिकून राहावा, त्याच्यावरती कोणत्याही किडीकीट रोगाचा प्रादुर्भाव पडू नये म्हणून आपल्याला विशिष्ट ओलाव्यापर्यंत बियाणं हे साठवणीपूर्वी शक्यतो वाळवायचं असतं. आणि त्या ओलाव्यापर्यंत ते वाळवल्यानंतर सुरक्षितरित्या ते साठवून ठेवायला आपल्याला फायदा होतो. अन्यथा बियावरच्या गुणवत्तेवरती, त्याच्या उगवण क्षमतेवरती, भौतिक शुद्धतेवरती सुद्धा चांगला परिणाम झालेला आपल्याला दिसून येतो. तर 10% ओलाव्यानंतर बी वाळवून घ्यावं आणि वाळवल्यानंतर ते मग पोत्यांमध्ये बी भरावं आणि मग सीलबंद करून बीज प्रक्रिया प्रकल्पात पुढील प्रक्रियेसाठी आपल्याला काढणीनंतरची जी प्रक्रिया करावी लागते बीज, ज्याला आपण प्रोसेसिंग असं म्हणतो, त्या प्रोसेसिंगसाठी बियाणं आपल्याला
बियाणे प्रक्रिया प्रकल्पात पाठवायचे असतं त्या ठिकाणी संबंधित वेगवेगळ्या प्रक्रिया काय करायच्या असतात हे आपण पेपर 2मध्ये यापूर्वी तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. त्या पद्धतीनं बीज प्रक्रिया करण्यासाठी बियाणं बीज प्रक्रिया प्रकल्पाला पाठवायचं असतं. आता संकरित बीज उत्पादना अगोदर आपण शेवटचा मुद्दा पाहणार आहोत. ज्वारीच्या सरळवण बीज उत्पादनाचं उत्पादन किती असतं किंवा उत्पन्न किती असतं. तर सरासरी उत्पन्नाचा आकडा तो 35 ते 40 क्विंटल प्रति हेक्टर इतका आहे. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो आज आपण ज्वारीचं सरळवण बीज उत्पादन संपवलं. त्यापूर्वी वाटाण्याचे राहिलेले लागवडीचे मुद्दे आज आपण पाहिलेले आहेत आणि उद्याच्या व्याख्यानाला पुढच्या व्याख्यानाला आपण ज्वारीचं संकरित वाण बीज उत्पादन पाहणार आहोत. तर हे आजचं जे व्याख्यान आहे ते आज आपण या ठिकाणी संपवतो आहे. उर्वरित 5 ते 10 मिनिटासाठी तुम्हाला नेहमीच्या पद्धतीनं ऑनलाईन परीक्षा तुमच्यासाठी देत आहोत. त्या परीक्षेसाठी कोड क्रमांक आपण 50 असा ठेवणार आहोत. 50 या कोड नंबरचा वापर करून परीक्षा द्यावी आणि तुम्ही परीक्षा दिल्यानंतर मिळालेले गुण तुम्ही सबमिट करावेत की जेणेकरून आमच्याकडे त्याचे रेकॉर्ड केलं जाईल. तर उद्याच्या व्याख्यानापर्यंत आपला नमस्ते.